मित्रांनो, तुमचं साहिल मुल्ला ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आता आपल्या सगळ्यांना आतुरता आहे की आपल्या सगळ्यांचा लाडका मोहित धुमाळ सुसगाव यांचा द्वादश हिंद केसरी बक्कासूर हा आता आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल. मित्रांनो, उद्या दिनांक 31 मार्च 2026 दोन भव्य दिव्य असे ओपनचे मैदान होत आहेत. एक मैदान होतंय मौजे औंध तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य असं ओपनचं मैदान होतंय मौजे औंध तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी. आणि दुसरं मैदान होतंय आई एकविरा देवी पालखी महोत्सव व यात्रेनिमित्त भव्य दिव्य असं आई एकविरा देवी केसरी विहरगाव तालुका मावळ जिल्हा पुणे या ठिकाणी. आणि या दोन्हीपैकी कोणत्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादश हिंद केसरी बकासूर हा आपल्याला पळताना दिसेल. तर मित्रांनो, उद्या भव्य दिव्य अशी दोन मैदानं होत आहेत. एक आई एकविरा देवी केसरी विहरगाव तालुका मावळ जिल्हा पुणे या ठिकाणी आणि दुसरं होतंय ज्योतिर्लिंग केसरी भव्य दिव्य असं ओपनचं मैदान मौजे औंध तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी. या दोन्हीपैकी एका मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बक्कासूर आपल्याला पळताना दिसेल. पण बघितलं असेल बक्कासूर लेंगरे येथे रामनवमी व कलंदर बाबा यांच्या यात्रेनिमित्त जे भव्य दिव्य असं ओपनचं मैदान झालं, त्या मैदानामध्ये पुन्हा एकदा आपल्याला बलवडीमध्ये जो जोड पाहायला होता असा वैशेठ धुमाळ सुसगाव यांचा द्वादशी हिंद केसरी बक्कासूर आणि सागरशेठ कटरे घाणंद पॉवर प्लस कराड यांचा मित्रांनो बाब्या आणि बक्कासूर मित्रांनो बलवडी मैदानामध्ये सुंदररित्या गाडी पळाली होती. आणि त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले होते. आणि काल लेंगरे मैदानामध्ये देखील आज मित्रांनो आपल्याला साज पळताना दिसला. सुंदररित्या गाडी गटपास झाली होती. सेमी देखील मित्रांनो सुंदररित्या गाडी पुढं होती. परंतु काल पब्लिकमुळे मित्रांनो गाडी फॉल झाली. पब्लिक पुढं आली मित्रांनो आणि गाडी फॉल झाली. सुंदर असं स्पीड लागलं होतं गाडीला. परंतु पब्लिकमुळे मित्रांनो गाडी फॉल झाली. आता मित्रांनो बक्कासूर या दोन्हीपैकी कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल. मित्रांनो, औंध या ठिकाणी जे भव्य दिव्य असं ओपनचं मैदान होते त्या मैदानामध्ये बक्कासूर आपल्याला पळताना दिसू शकतो. मित्रांनो, बक्कासूरचा पहिरा कोण असेल, टॉपचा पहिरा असेल की पुन्हा एकदा नवीन चेहरा घेऊन पळताना दिसेल. मित्रांनो, आपण बघितलं असेल बक्कासूर जेव्हा जेव्हा टॉपच्या पहिऱ्यामध्ये पळतो तेव्हा तेव्हा एक टॉपचं स्पीड लागलेलं असतं गाडीला. आणि नवीन चेहरा घेऊन जरी पळाला तरी मित्रांनो एक टॉपचं स्पीड असतं. नक्कीच आपण बघितलं असेल बळीबाबा देवाच्या यात्रेनिमित्त जे भव्य दिव्य असं ओपनचं मैदान संपन्न झालं होतं मौजे निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी. बडेबाबा केसरी या मैदानामध्ये बक्कासूर आणि घोटकरांचा छोटं रॉकेट घोटकरांचा सर्जा पळाला होता. त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरले होता बक्कासूर आणि घोटकरांचा छोटं रॉकेट घोटकरांचा सर्जा. आणि मित्रांनो बक्कासूरचा पहिरा घोटचा सर्जा चिक्या आणि मित्रांनो बक्कासूर आत्तापर्यंत 7 मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेत. नक्कीच या दोन्हीपैकी कोणता तरी एक पहिरा या भव्य दिव्य अशा औंध नाहीतर एकविरा देवी केसरी या भव्य दिव्य अशा दोन्हीपैकी एका मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बक्कासूर आपल्याला पळताना दिसू शकतो. पहिला तर संभाव्य मित्रांनो घोटचा सर्जा किंवा चिक्या किंवा मित्रांनो एक नवीन चेहरा पुन्हा एकदा बक्कासूर उजेडात आणू शकतो या भव्य दिव्य अशा येणाऱ्या उद्याच्या ओपन मैदानामध्ये. मित्रांनो, तुम्हाला जर पहिरा माहीत असेल तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा.